हरिओम तस्स जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 2024 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन होता. जागोजागी स्वामी समर्थांच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात सोहळा, महापूजा आणि घरोघरी स्वामी समर्थांचे पारायण करण्यात आले. मी देखील एका दिवसात स्वामी समर्थांचे पारायण केले. अगदी स्वामींच्या कृपेने योगायोगाने निर्विघ्नपणे स्वामी समर्थांचे पारायण पार पडले. श्री स्वामी समर्थ सारामृतमध्ये 21 अध्याय असतात. जर तुम्हाला एका दिवसात पारायण करायचे असेल तर तुम्हाला 3-4 तास तरी काढून एका ठिकाणी बसून ते 21 अध्याय पूर्णपणे 3-3.5 तासात वाचून काढायचे आहेत. 2023 मध्ये देखील 2 वेळा मी स्वामी समर्थांचे सारामृत पारायण केले होते. हे पारायण माझे 2024 मधील पहिले पारायण आणि टोटल 3रे पारायण असे होते. 2 वेळा या अगोदर स्वामी समर्थांचे सारामृत पारायण करताना मी चौरंगाचा वापर केला होता, पण एमर्जन्सीमध्ये मी टीपॉय वापरला आणि स्वामी समर्थांसाठी त्यांच्यापुरता छोटा चौरंग माझ्याकडे होताच. स्वामी समर्थांचे पारायण करण्या अगोदर जिथे तुम्ही पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि नंतर त्यावर लाल कपडा किंवा लाल नसेल तर हिरवा कपडा मांडायचा आहे. पारायण करण्या अगोदर तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे आणि नंतर गोड असा नैवेद्य करायचा आहे. शक्य नसेल तर तुम्ही गूळ किंवा साखर स्वामींच्या पुढ्यात ठेवू शकता. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तेथे ठेवायची आहे. स्वामींच्या उजव्या पायाला अष्टगंध किंवा अष्टगंध नसेल तर हळद कुंकू लावायचे आहे आणि चाफ्याचे फूल ठेवायचे आहे. श्रीफळ म्हणजेच नारळ हातात घेऊन स्वामींना सांगायचे आहे, माझे हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि तो नारळ ठेवून त्यावर हळद कुंकू आणि फूल वाहायचे आहे. दिवा लावायचा आहे. अगरबत्ती किंवा धूप देखील तुम्ही लावू शकता. आणि तुमच्या घरात फुले किंवा फळे असतील ती स्वामींच्या पुढ्यात ठेवायची आहेत. पारायण करताना चटई किंवा सतरंजीवर बसावे आणि स्वामींचे सारामृतचे पुस्तक जे आहे ते जमिनीवर ठेवू नये. पुस्तकाच्या आधारासाठी पाठ किंवा तुमच्याकडे जे साहित्य असेल ते घ्यावे. जर तुमची वाचनाची स्पीड ही जास्त असेल तर पारायण 1.5 किंवा 2 तासात होऊनच जाते आणि जर कमी असेल तर मॅक्सिमम 3.5 तास लागतात. स्वामी समर्थांचे पारायण झाल्यावर शेवटी जी आरती लिहिली आहे ती म्हणायची आहे. मी ज्या प्रकारे मांडणी केली आहे त्या प्रकारे तुम्हाला कळलंच असेल की पारायणासाठी काय काय लागतं ते. पारायण संपल्यावर मी आमच्या घराजवळील मंदिरात गेले. या मंदिराबद्दल तुम्हाला माहितीच असेल. हल्लीच माननीय श्री सुनील राणे साहेब यांनी हे मंदिर बांधले. मूर्ती अगदी सुंदरच आहेत, संगमरवरी आहेत. श्री दत्तगुरू, लक्ष्मी माता, आपले गणपती बाप्पा आणि आपले श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतले. मंदिरात मस्त असं मूर्तींना सजवण्यात आलेलं. स्वामींना सोनेरी मुकुट घालण्यात आला होता. शाल आणि श्रीफळ आणि स्वामींची आवडती फुले आणि स्वामींचा आवडता नैवेद्य त्यांना अर्पण करण्यात आला होता. स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त महापूजा आणि होम देखील झाला होता. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर आणि स्वामीच्या प्रकट दिनानिमित्त मन अगदी प्रसन्न झाले होते. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत ये जा भक्तांची चालूच होती. स्वामी समर्थांना आवडणारा नैवेद्य म्हणजेच पुरणपोळी, शेवयाची खीर, कांदा भजी, पिठलं भाकरी. तुम्ही पारायण करताना शेवयाची खीर देखील स्वामींना ठेवू शकता. पारायण करण्यासाठी मी सकाळी 8 वाजता बसले होते आणि पारायण माझे 11 वाजता पूर्ण झाले. अशा प्रकारे एका दिवसात तुम्ही देखील सारामृत पारायण करू शकता. श्री स्वामी समर्थ.